केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी FSL अहवालाच्या आधारे नव्याने तपासाची मागणी. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या FSL अहवालात घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ आढळल्याचे नमूद असल्याने या प्रकरणाचा अपघात म्हणूनच तपास न करता कट कारस्थानाच्या शक्यतेने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजर्षी भारत लाटकर यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार FSL अहवालातील निष्कर्ष गांभीर्याने घेऊन प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील BNS कलम 61, कलम 326 तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये आवश्यक त्या कलमांची पुनर्नोंदणी करावी. तसेच घटनेपूर्वी आणि घटनेनंतरच्या परिसरातील मोबाईल टॉवर डंप डेटा, CDR, CCTV फुटेज आणि डिजिटल पुरावे तातडीने जप्त करून त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी आढळलेल्या ज्वलनशील पदार्थांचा नेमका शोध शोधून संबंधित पेट्रोल पंप, विक्रेते आणि संशयितांची चौकशी करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तपासाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथक, SIT किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे CID तपास सोपवावा असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तपासातील प्रगतीचा स्टेटस रिपोर्ट सार्वजनिक करावा किंवा किमान तक्रारदारांना लेखी स्वरूपात माहिती द्यावी. तसेच FSL अहवाल प्राप्त झाल्यानंतरही कायदेशीर कारवाईत विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून विभागीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष, वैज्ञानिक आणि वेळबद्ध तपास होऊन आगीमागचे सत्य बाहेर यावे अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना, उबाठा, काँग्रेस आणि इतर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महान कार्य न्यूजसाठी सुनील खाटकर, कोल्हापूर. ज्या स्मृती आहेत त्या मिटवण्याचा प्रयत्न होतोय का? नक्कीच तुम्ही योग्यच बोला. कारण ज्या लोकराजा राजश्री शाहू महाराजांना जगात ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कोल्हापुरात आणलेल्या, राजश्री शाहू खासबाग मैदान, हे केशवराव भोसले पॅलेस थिएटर, जर राधानगरीचं धरण, अजून कित्येक शाहू स्पर्श झालेल्या वास्तू आणि कित्येक गोष्टी आहेत, शाहू मिल, या सर्व गोष्टी आम्ही जतन केल्या पाहिजेत. काही लोकांचा हेतू दिसतोय की या कायमपणे नष्ट व्हाव्यात आणि या नगरीची ओळख जी शाहू नगरी म्हणून आहे ती पुसण्यासाठी पण काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. पण आम्ही तो पुसू देणार नाही. आम्ही त्याला पाठबळ देणार. शाहू नगरी म्हणूनच राहण्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी, सर्व वस्तू कशा अबाधित राहतील आणि हे गल्ला मोडणारी ज्या वृत्ती आहेत त्याला लोकांसमोर आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. 8/8/2024 ते 8/8/2026 तब्बल 2 वर्ष